या शिर्डी शहरामध्ये पॅनल करायचं सोपं आहे का? करून दाखवा ना तुम्ही. आता कुठे वेळ गेली? त्या काळात तुमच्यावर असाही आरोप झाला का विखे पाटलांकडून तुम्हाला हा, ते मोठ्या प्रमाणात पैसा बरोबर. भेटला आणि तुम्ही तिकडे उडी मला मारली? तेच सांगायचं होतं मला. मी जर 1 रुपयाचा ठोकळा कशाला म्हणतो? ठोकळा 1 रुपयाचा ठोकळा जरी विखे पाटलाकडून घेला असेल ना, आणि त्यांनी जर सांगितलं की दत्तूला आम्ही पैसे दिलेले, तर मी आहे ना आजच आहे ना हे माझं सगळं भाडबिस्तरावर माझं हे शिर्डी गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जाईल. याच्यापेक्षा काय सांगू? लोकांचा विरोध असतानाही सुजय दादांनी सांगितलं नाही, मुख्याधिकाऱ्यांना सांगायचे दत्तूनी काय काम सांगितलेलं आहे, कोणत्या गल्लीचं काम ते काम पहिल्या गाडीने करा. हे बाकी माझ्या बाबतीत त्यांनी मला भरपूर मदत, आनंद वाटला की सर्वांच्या खात्यात पैसे आले. जेव्हा सर्वांना पैसे आले लाडक्या बहिणीचे, सर्वप्रथम महिला मला ते पैसे आलेले मला मेसेज दाखवायच्या, फोन करून सांगायच्या भाऊ माझे पैसे आले, इतक्या आनंदाने सांगायच्या. इतका भीषण पाणी टंचाई झाली होती. सगळ्यात पहिला पाण्याचा मोफत टँकर मी चालू केला. महिलांचे भांडण होऊ नये म्हणून मी स्वतः टँकरच्या मागे असायचो. रात्रभर पाणी पुरवलं, 200 लिटर प्रत्येक कुटुंबाला पाणी द्यायचं. आणखी एक तुम्हाला सांगायचं असं, ज्यावेळेस मी टँकर भरायला माझं जायचं ज्या विहिरीवर पैसे देऊन त्या पाणी घ्यावं लागायचं, अक्षरशः विरोधकांनी मला त्या विहिरीवरून माझ्या टँकरला पाणी भेटू नये याच्यात सुद्धा राजकारण केलं. वा, ही सत्यता आहे. कोणी कमध्ये भरत एकमेकांसमोर आमची लढाई होऊ शकत नाही. आता ते त्यांच्या समोर बी धर्मसंकट आलं ज्यावेळेस आम्ही समोरासमोर राहिलो, असे बऱ्याच लोकांसमोर आलं. त्यापैकी प्रशांत गोंदकरचं म्हणणं बरोबर आहे का सर्वांना आलं. आणि आता तसं जर ते आम्ही एकमेकांसमोर जर निवडणूकच लढत नाही तर ते धर्मसंकट दूर होणार आहे प्रयत्न करत. त्यामुळं परंतु एक गरीबाचा मुलगा, मला बरं झालं आज तुमच्या चॅनल मार्फत सांगायची वेळ आली, हा गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा निवडून आला, हे कोणालाच वाटत नव्हतं या लोकांना का हा कधी निवडून येईल, असं होईल. राधाकृष्ण विखेंचे स्वतः चिरंजीव सुजय विखे माझ्याकडे आले. त्यांनी मला आमच्या गटात ये, आमच्या बरोबर काम कर असं मला ज्यावेळेस म्हटले नव्हतं, तर मी विरोधात राहून जनतेचे कामं कसे करू शकलो असतो. म्हणून मी जनतेचा एक कौल घेतला, जनतेला बोलवलं, सर्वांची मीटिंग घेतली गणेशवाडीमध्ये. आणि गणेशवाडीच्या सर्व लोकांनी मला सांगितलं की नाही भाऊ तुम्हाला आम्ही निवडून दिले, तुम्ही विखे पाटलांबरोबर जा. पूर्ण कौल मला निवडून दिलं होतं लोकांनी. त्या जनतेचं मी आजही आभार मानतो आणि त्या जनतेचं ऋण माझ्यावर आजही आहे. मी त्या आयुष्यात जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत मी कधीच त्या लोकांना विसरू शकत. माझ्या मते निवडणूक हरल्यावर तिसऱ्या दिवशी मी नळ कनेक्शन, दिवाळी निमित्त लोक मिठाई वाटीत होते, ते मी नळ कनेक्शनचे गणेशवाडी भागातील लोकांचे पैसे भरले आणि त्यांना नळ कनेक्शन हीच मिठाई माझी समजून की पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे. नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी नगर परिषद 2025ची निवडणूक आता जाहीर झाली असून आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे. येत्या महिनाभरात निवडणूक पूर्णपणे प्रक्रिया पार पडणार आहे आणि अनेक उमेदवार या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. त्यातीलच एक शिर्डी नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळख असलेले मनसेचे एकमेव नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्याकडे आपण आलो आहोत. आज दत्तात्रय कोतेंनाच आपण विचारूया काय नेमकं तुमच्या प्रभागात तुम्ही कामं केलेली आहेत आणि का म्हणून तुम्ही उभं राहण्याची मानसिकता आज तयार केली आहे. पुन्हा एकदा प्रथमतः मी प्रशांतजी तुमचे धन्यवाद मानतो. तुम्ही माझी आपल्या चॅनल मार्फत मुलाखत घेण्यासाठी आलात आणि मी केलेल्या कामाचं तुमच्या चॅनल मार्फत माझ्या माता भगिनी, माझ्या जनतेपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवण्याचा योग आज अचानक आलाय. मी त्याबद्दल तुमचे प्रथमतः आभार मानतो. आजपर्यंत साईबाबांच्या आशीर्वादाने मी एक गरीब कुटुंबातला मुलगा होतो. कायम लहानपणापासून खेळाची आवड होती. खेळता खेळता राजकारणाच्या पेक्षा मला सामाजिक काम करण्याचा एक छंद होता लहानपणापासून. लहानपणीच मी एक जय तुळजा भवानी म्हणून मंडळाची स्थापना केली होती. असं मला एक लहानपणापासून छंद होता जनतेचं काम करण्याचा. तर मी 2011 साली 2006ला मी प्रथमतः मी मनसे पक्षात प्रवेश केला. त्यावेळेस मला राजसाहेबांनी शिर्डी शहराची जबाबदारी दिली. नंतर राजसाहेबांनी शहराध्यक्षवरून डायरेक्ट जिल्हाध्यक्ष पद दिलं
आणि 2016ला 2011ची निवडणूक ही आमची मनसे पक्षाच्या स्वबळावर आम्ही शिर्डी शहरात प्रथमतः मनसेचा पॅनल झाला आणि स्वबळावर रेल्वे इंजिनच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली. 2011ला आमचे 3 उमेदवार उभे होते. नैना संजय देरकर, एक ताराचंदजी शेजवळ आणि मी स्वतः. असे आमचे 3 उमेदवार उभे होते. 2 नंबरचे मतदान म्हणजे 2 पॅनल होते. एक विखे पाटलांचा पॅनल होता, त्यावेळेस विखे पाटील काँग्रेसमध्ये होते, आणि बाकी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, इतर सर्व पक्ष एकत्रित येऊन परिवर्तन असा पॅनल होता, आणि आमचा मनसे पक्षाचा सेपरेट पॅनल. असे 3 पॅनल या शिर्डी शहरामध्ये निवडणूक लढली होती. ते त्यावेळेस विखे पाटलांचा पॅनल 1 नंबरने निवडून आला. माझ्यासमोर जे विखे पाटलाचे उमेदवार होते राजेंद्र देवराम कोते, हे आमचेच बंधू होते, ते माझ्यासमोर निवडून आले. मी हरलो. 2 नंबरची मतं मला मिळाली. खूप मोठ्या प्रमाणात जनतेने मला त्यावेळेस मतदान केलं. निवडणूक मी हरलो, परंतु मला असं वाटलंही नाही की मी निवडणूक लढलो, हरलो, जिंकलो. मला त्याचं काही वाटलं नाही. जे लोकांनी मतदान केलं, जो जनाधार दिलता, तो मी मान्य करून त्या दुसऱ्या दिवसापासूनच परत जनतेच्या कामाला मी सुरुवात केली. माझ्या मते निवडणूक हरल्यावर 3ऱ्या दिवशी मी नळ कनेक्शन, दिवाळीनिमित्त लोक मिठाई वाटीत होते, ते मी नळ कनेक्शनचे गणेशवाडी भागातील लोकांचे पैसे भरले आणि त्यांना नळ कनेक्शन हीच मिठाई माझी समजून की पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे, पाणी दिल्याने पुण्य घडतं, हे माझ्या वडिलांची शिकवण होती लहानपणापासून. ती शिकवणीच्या अनुसार मी सुरुवातच पाण्याचे नळ कनेक्शन देण्यापासून पैसे भरून सुरू केले. माझी ट्रॅव्हलचा व्यवसाय होता. एकदम सुरुवातीला मी पानटपरीचा व्यवसाय करूनच इथपर्यंत आलो. साईबाबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे काही इथपर्यंत आलो, ते छोट्या छोट्या व्यवसायातून कष्ट करून आणि प्रामाणिक व्यवसाय करून मी आज इथपर्यंत आलो आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा माझ्या आईवडिलांचा माझ्यावर आशीर्वाद आहे, आणि आमचे विठ्ठल पंढरपूरचे पांडुरंग यांचा खूप आशीर्वाद आमच्यावर आहे. साईबाबांचा तर आहेच आहे. आणि हे सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी 2006ला एक पंढरपूर यात्रा चालू केली. माझ्याकडे एक गाडी होती. एक गाडीपासून सुरुवात केली ती. त्या देवाच्या आशीर्वादाने अनेक गाड्या झाल्या. प्रत्येक वेळी आषाढी एकादशीला आम्ही पंढरपूरला लोकांना मोफत नेलं. कुणाकडून 1 रुपया कधी घेतला नाही आणि आजही घेणार नाही. जोपर्यंत आमचं हे वारी चालेल तोपर्यंत आम्ही कोणाकडनं 1 रुपया घेणार. अशी आमची एक सेवा चालू राहिली. 2016ला मी निवडणूक लढलो. परत आमच्या समोर ताराचंद कोते हे उमेदवार होते. ताराचंद कोते आणि माझ्यात निवडणुकीची लढत झाली. 3रा एक उमेदवार होता सचिन पाराजी कोते शिवसेनेकडनं. तिघांमध्ये मला सर्वात जास्ती मतं मिळाली. माझ्यानंतर ताराचंद भाऊंना मिळाले आणि त्याच्यानंतर सचिन भाऊंना मिळाले. जनतेने दिलेला कौल स्वीकारून मी तर आनंदित होतो की मला जनतेने एवढ्या भरघोस मतांनी निवडून दिलं. ताराचंद भाऊला 500 काहीतरी 17 मतदान होतं आणि मला 716 मतदान पडलं होतं. 250 मताचा आमच्या दोघांमध्ये फरक होता. मोठ्या प्रमाणाचा हा फरक होता की ज्याने एक जनतेचा पूर्ण कौल मला निवडून दिलं होतं लोकांनी. त्या जनतेचं मी आजही आभार मानतो आणि त्या जनतेचं ऋण माझ्यावर आजही आहे. मी त्या आयुष्यात जोपर्यंत माझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत मी कधीच त्या लोकांना विसरू शकत नाही. अशा या परिस्थितीमध्ये मला ज्यावेळेस निवडून दिलं, माझी आर्थिक परिस्थिती काहीच नसतानाही लोकांनी माझ्याकडनं पैशाची अपेक्षा काहीच केली नाही आणि मला भरघोस मतदान केलं. 2016ला तुम्ही निवडून आलात. मनसे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात आणि मनसे आणि भाजप त्यावेळी विरोधी पक्ष होते आणि त्यावेळेस तुम्ही विखे पाटलांच्या गटात सामील झालात. अनेकांनी त्यावेळी टीका केली व दत्तू कोतेंनी मनसेच्या पक्षाच्या विरोधात पक्षविरोधी कारवाई म्हणून यांच्यावर कारवाई होती. तुमच्याच स्वपक्षातले काही लोक असतील किंवा विखे पाटील गटातली लोक असतील ज्यांना तुमचं तिथं प्रवेश मान्य झाला नाही. काय हा प्रसंग होता नेमका? तुम्ही का अशी काही नाही सांगितलं गद्दारी केली, तर का केलं असं तुम्ही नेमकं त्या काळात? नाही, आता कसं आहे, बोलणाऱ्यांचं तोंड आपण धरू शकत नाही. पाठीमागून कोण काय बोलतं, कोण काय चर्चा करतं याच्याशी मला आजही काही देणं घेणं नाही आणि त्यावेळेस बी नव्हतं. मी प्रथमतः मला ज्या जनतेने निवडून दिलं
मला त्या जनतेला विचारायचं होतं की मी निवडून आलोय, तुमचे कामं तर करायचे मला, परंतु आज रोजी पूर्ण पक्षीय बलाबल हे विखे पाटलांना चालले आणि स्वतः सुजय विखे खासदार राधाकृष्ण विखेंचे स्वतः चिरंजीव सुजय विखे माझ्याकडे आले. त्यांनी मला आमच्या गटात ये, आमच्याबरोबर काम कर असं मला ज्यावेळेस म्हटले ते, तर मी एवढा बी मोठा माणूस नव्हतो की मी कामासाठी, मला लोकांनी जर जनतेच्या कामासाठी निवडून दिलं तर मला शेवटी नगर परिषदेमधून जो काही वाढसाठी निधी होता किंवा जे काही कामं करायची होती ते मला ते शेवटी तिथनंच घेणं होतं, त्यांच्याकडनंच मागणी करणं होतं. मी विरोधात राहून जनतेचे कामं कसे करू शकलो असतो. म्हणून मी जनतेचा एक कौल घेतला, जनतेला बोलवलं, सर्वांची मिटिंग घेतली गणेशवाडीमध्ये आणि गणेशवाडीच्या सर्व लोकांनी मला सांगितलं की नाही भाऊ, तुम्हाला आम्ही निवडून दिले, तुम्ही विखे पाटलांबरोबर जा. त्यावेळेस माझ्या सख्या भावाचा मला विरोध होता की तू त्यांच्या गटात सामील होऊ नको. अच्छा. मी ज्यावेळेस त्या गटामध्ये सामील झालो, सही केली, मला खूप फोन येत होते की तुला शिवसेनेचा शहर अध्यक्ष करतो वगैरे वगैरे वगैरे, परंतु तो वेळ निघून गेलेली होती सगळ्या गोष्टीची. आता ते त्यांचे प्रयत्न करत होते, हे यांचे प्रयत्न करत होते, परंतु एक गरीबाचा मुलगा, मला बरं झालं आज तुमच्या चॅनल मार्फत सांगायची वेळ आली, हा गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा निवडून आला, हे कोणालाच वाटत नव्हतं या लोकांना का हा कधी निवडून येईल, असं होईल, परंतु यांना काही माहित नव्हतं. शेवटी मला पण देवाने बुद्धी दिली आणि त्या बुद्धीचा वापर मी काय केला होता ते मला माहिती. मी बुद्धीचा वापर करून लोकांचे मनापासून कामं केले होते, एकदम मनापासून. 2013ला इतका भीषण पाणी टंचाई झाली होती, सगळ्यात पहिला पाण्याचा मोफत टँकर मी चालू केला होता, सगळ्यात पहिला. आणि रात्रभर आणि दिवसभर स्वतः महिलांचे भांडण होऊ नये म्हणून मी स्वतः टँकरच्या मागे असायचो आणि नंबरशीर त्या बाई ज्यावेळेस ते कुटुंब पाणी भरतंय ना टँकरवर, तर दुसऱ्या कुटुंबाला पाणी नव्हतं भरून देत म्हणून वाद होत नाही. महिलांचे वाद होऊ नये दिले, रात्रभर पाणी पुरवलं, 200 लिटर प्रत्येक कुटुंबाला पाणी द्यायचो रात्रभर. दिवसा पाणी भेटत नसायचं. त्यातल्या त्यात आणखी एक तुम्हाला सांगायचं असं, ज्यावेळेस मी टँकर भरायला माझं जायचं ज्या विहिरीवर, पैसे देऊन त्या पाणी घ्यावं लागायचं. अक्षरशः विरोधकांनी मला त्या विहिरीवरून माझ्या टँकरला पाणी भेटू नये याच्यात सुद्धा राजकारण केलं. वा, ही सत्यता आहे. नसेल तर तुम्ही ज्यांनी केलं त्यांनाही विचारा. साईबाबांनी आता ते काय न्याय द्यायचा तो दिला, कारण की कुणी असू, एखादा दुश्मन किती जरी असला तर पाण्याला कोणाच्या आडवं येणं असं मी आजपर्यंत म्हण ऐकली, पण हे त्याच्यात बी राजकारण केलं गेलं. माझ्या पाण्याचा टँकरवाल्याला मी एक ट्रॅक्टर भाडोत्री घेतला होता, त्याला त्रास देण्यात आला, तो ट्रॅक्टर माझा घेऊन गेला. शेवटी माझ्या घरच्या मंडळीची सोनं नाणं ठेवून मी एक परत टँकर बनवला आणि माझी सेवा आहे ती चालू ठेवली. मी थोडा आर्थिक अडचणीत होतो, परंतु माझी तकतक होती, मी ती माझ्या काय केलं असेल, कसे पैसे उपलब्ध केले असेल, पण जनतेची सेवा ही मनापासून केली. रात्रंदिवस पाणी वाटलं. तुम्ही आजही विचारा कुठेही, तुम्हाला कुणीही सांगेल का त्या माणसाने प्रामाणिक आम्हाला पाणी दिलं, केले दिलं का काय, यांनी सेवा केली नाही केली. हे एक हा प्रसंग आहे, तो सांगायची तुम्हाला वेळ आली. त्या काळात तुमच्यावर असाही आरोप झाला का विखे पाटलांकडून तुम्हाला हा, ते मोठ्या प्रमाणात पैसा भेटला आणि तुम्ही तिकडे उडी तुम्हाला मारली? तेच सांगायचं होतं मला. बरं झालं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय. मी निवडून आलो, काय असेल ते माझ्या भावाने मला मदत केली, माझ्या कुटुंबाने मदत केली, माझ्या दोस्तांनी मदत केली. माझ्याकडे तर 1 रुपया नव्हता असं समजा तुम्ही. कशी निवडणूक झाली मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही, परंतु जे माझ्यावर आरोप केले गेले, आता जे लोक पैसे घेत्या ना किंवा ज्यांनी विखे पाटलाकडून पैसे घ्यायला असतील ना, ते काय म्हणते ना, एखाद्याला कावीळ झाली की त्याला सगळं पिवळं दिसतं. त्यांना अनुभव असेल पैसे घेतल्याचा, त्याच्यामुळे ते त्या कावीळीमध्ये मला बी पिवळं पाहत होते. परंतु आजही मी बाबांच्या आणि माझ्या पांडुरंगाच्या समाजावर हात ठेवून सांगतो की तुम्ही स्वतः सुजयदादांना प्रश्न विचारा की दत्तू कोतेने तुमच्याकडून तुमच्या गटात यायचे किती पैसे घेतले. मी जर 1 रुपयाचा ठोकळा कशाला म्हणतो, ठोकळा 1 रुपयाचा ठोकळा जरी विखे पाटलाकडून घेला असेल ना, आणि त्यांनी जर सांगितलं की दत्तूला आम्ही पैसे दिलेले,
तर मी आहे ना आजच आहे ना हे माझं सगळं भाडबिस्तरावर माझं एक शिर्डी गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जाईल, याच्यापेक्षा काय सांगू. तेव्हा हे बोलणार आहे ना यांनी पहिले हे बरबटलेले त्यांच्याकडून पैसे घेऊ त्यांच्याकडून पैसे घेऊन राजकारण करून हे जे लोक कोणी निवडणुका केल्या असतील ना त्यांना ते सगळं तसंच दिसायला लागलं असं. मला तर काय आठवत नाही मी अजूनपर्यंत त्यांच्याकडनं कधी निवडून आलो बी तर त्यांनी सांगावं की दत्तूने आमच्याकडं गटात आला पण आमचा काही फायदा घेतला. हा, त्यांनी माझे वार्डचे कामं केले. मी जे जे वार्डचे कामं सांगितले इतके प्रामाणिकपणे मला भरपूर लोकांचा विरोध असतानाही सुजय दादांनी सांगितलं नाही. मुख्याधिकाऱ्यांना सांगायचे दत्तूनी काय काम सांगितलेलं आहे, कोणत्या गल्लीचं काम ते काम पहिल्या गाडीने करा. हे बाकी माझ्या बाबतीत त्यांनी मला भरपूर मदत केली. माझे जे जे कामं मी काय माझे वैयक्तिक कामं नव्हतं सांगत, मीच गल्ल्यांचे कामं सांगायचो, गटर लाईनचे सांगितले, पाण्याचे सांगितले, जे काही नगरपालिकेत मी विषय दिले ते माझे सर्व पूर्ण झाले. आणि एकमेव नगरसेवक असा आहे का एकही वाढतं त्या कोपऱ्यापासून पानमळ्याच्या तर इकडं श्रीरामनगरीपर्यंत रामनगरीपर्यंत कुठलाही गल्लीचा माणूस माझ्या विरोधात आजही सांगावं की नाही दत्तू त्यांनी आम्हाला काम केलं नाही, मी निवडणूक लढणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगत आहात मात्र तुमच्याच स्वपक्षातील नेते असतील, पदाधिकारी असतील, हे अनेक वेळा तुमच्या विरोधात बोललेले, मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तुम्ही तुमच्या कामावरच लक्ष दिलं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे अनेकांना घायाळ करणारं असतं. व चेहऱ्यावरचं काय गुपित आहे नेमकं हे हास्य काय आहे? मी कसं आहे माहिती का, तुम्हाला स्पष्ट बोलतो. एखादा माणूस जेव्हा पुढे चालतो किंवा जनतानी समजा एखाद्याला जेव्हा जनता पुढे ढकलती, माझ्या माता बहिणी माझ्या त्या मला जेव्हा पुढे ढकलताय त्यावेळेस ह्याशी विरोधक किती आले ना मला काहीच वाटत नाही. किती बोलते कोण काय करते. आता समजा ठीक आहे माझ्याच पक्षातले लोक आहे, प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद होतं, त्या लोकांना माझ्याच पक्षातल्या काही लोकांना वाटत होतं आम्हाला ते पद मिळावं. आणि मी कधी माझं म्हणणं नव्हतं. वर आज सर्व बसले पक्षश्रेष्ठी राजसाहेब बसले, ते ठरवतील कोणाला पद द्यायचे नाही द्यायचे. पद हे कायम स्वरूपी कोणाच्या बापाचं नसतं, कोणाचंच नसतं. ते काय ताम्रपट त्याच्याच नावावर केलेलं असतं असं काही नाही. कुणी असो तो पद हे बदलतात, मुख्यमंत्री बदलतात, सगळ्याच पक्षामधले पदाधिकारी बदलले जातात. तसं आमच्या पक्षातही त्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांनी मला म्हणजे सांगण्यात थोडंसं वाईट वाटतं की जर अख्ख्या नगर जिल्ह्यात मनसेच्या चिन्हावरला एकमेव प्रामाणिक माणूस होता का 2011ला या शिर्डी शहरामध्ये पॅनल करायचं सोपं आहे का? करून दाखवा ना तुम्ही. आता कुठे वेळ गेली. ज्यांना लई वाटत होतं हे कशासाठी कोण काय विरोध करत होतं, माझ्याच इथले शिर्डीतले विरोधक, शिर्डीतले माझे विरोधक माझ्याच पदाधिकाऱ्यांना थोडंसं भांडवल देऊ त्यांना माझे विरोध मला कसं डॉमिनेट करता येईल हे कंटिन्यू निवडून आल्यापासून चाललं. मी विखे पाटलांच्या गटात गेलेलं, त्या विखे पाटलांबरोबर काही लोकांना अजिबात आवडलं नाही. त्यांना मला तिथे येऊन बी द्यायचं नव्हतं, सुजयदादांच्या जवळ जाऊन द्यायचं नव्हतं. माझ्या संग काय काय घटना घडल्या त्या आता मी सोडून दिलेलं आहे. मुळात मी त्या गोष्टी विसरलेलो आहे. मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही ह्या गोष्टींमध्ये. मला प्रामाणिक जनतेची सेवा करायची हीच माझं इच्छा आहे. जे कोणी माझे दुश्मन असतील त्यांचाही साईबाबा भलं करू हेच मी सांगतो तुमच्या मार्फत. या प्रभागातील महिला भगिनी असतील किंवा इतरही कुटुंब असतील, अनेकदा असं निदर्शनास आलंय का काही एखादी राज्य शासनाची एखादी योजना आली किंवा काही तर तुमच्या इथं गर्दी दिसते महिलांची, लाडकी बहीण योजना आली किंवा कोणत्याही पद्धतीचं एखादी स्कीम आली तर ती पहिले कुठे येईन तर आमचा दत्तू भाऊ हक्काचा, अशा पद्धतीचं एक वातावरण तुम्ही तयार केलंय. काय नेमकं याचं गुपित आहे? का महिला असतील हे आपल्या हक्काचा भाऊ ह्या पद्धतीने तुमच्याकडे बघतात किंवा तरुण वर्ग असेल या भागातले कुटुंब कसं या इथपर्यंत निर्माण झालं? हे तुम्ही एकदम चांगला महत्त्वाचा प्रश्न विचारला. मला पहिल्यापासून काय काय शासकीय स्कीम येत्या ही मी कायम चौकशी करत असतो. राहत्या तहसीलला करतो, शिर्डीतल्या आपल्या पालिकेमध्ये एक जोशी साहेब म्हणून आहे ते हे बघतात काय काय स्कीम येतात. शासन ज्या ज्या काही जनतेसाठी योजना पाठवतं ती योजना त्या जनतेपर्यंत कशी पोहोचवायची, कशी पोहोचवली जाईल ह्या प्रत्येक कुटुंबाला त्या
योजनेचा लाभ कसा मिळेल हा माझा प्रयत्न आहे. मला चांगलं आठवतं, सर्वात प्रथम नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना आणली होती. तर त्यावेळेस तो असं एवढा मोठा गठ्ठा यादीचा होता, त्याच्यात सगळे इंग्लिश नावं होते. आता जे आपले प्रत्येकाच्या घरी एवढ्या मोठ्या याद्या पाहू शकत नव्हते, मग मी त्यावेळेस असा छोटासा मंडप टाकला, चटाया टाकल्या आणि त्या याद्या तिथं ठेवून दिल्या आणि नागरिकांना आवाहन केलं की तुम्ही इथं या, तुमचं नाव शोधा. जेवढं मला शोधता आलं तेवढं मी शोधले. जे माझ्या ओळखीचे होते, माझ्या प्रभागातले होते, तेवढ्या महिलांची नावं मी शोधून त्याच्यावर काहीतरी एक 27 अंकी नंबर होता त्या योजनेचा, त्या यादीमध्ये. तर असं राबवलं तर संपूर्ण परिसरातील लोक, महिला दिवसभर ते याद्या पाहायचे, आपलं नाव शोधायचे. मग ते शोधलं का मी इथं लिहून घ्यायचो आणि त्यांना त्यांचे कागदपत्र मग लिहून घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांचे कागदपत्र HP आपली गॅस एजन्सी आहे, त्या गॅस एजन्सीला ते कागदपत्र डॉक्युमेंट सर्वांचे सबमिट करून एकाच दिवशी 220 कुटुंबाला याच ठिकाणी गॅस शेगडी भरलेली टाकी. त्यावेळेस माझ्या मते पहिल्यांदा सुरुवातीला उज्ज्वला गॅस योजनेमध्ये 2000 रुपये भरून घेतले त्या लोकांकडनं आणि नंतर मग 1ही रुपया न भरता गॅस दिले गेले. तर ह्या सगळं गॅसची पहिली स्कीम पोहोचवली. माझे दलित बांधवांना 400 रुपयात नळ कनेक्शन होते, ते माहीत नव्हतं की त्यांना 400 रुपयात नळ भेटतो म्हणून. बऱ्याच लोकांनी 4-4 हजार रुपये भरून नळ घेतले होते. नगरपालिकेकडून ज्यावेळेस मी नगरसेवक बी नव्हतो, नगरपालिकेकडे जाऊन ती यादी काढली. त्या यादीत आपल्या भागातील जेवढे लोकांचे नावं दिसले मला, दलित बांधवांचे, मागासवर्गीय लोकांचे, त्यांचे नावं शोधले. ज्यांच्या घरी नळ कनेक्शन होतं त्यांना 400 रुपयात नळ कनेक्शन मी घेतले. त्यानंतर आता म्हणजे आत्ताची योजना सांगतो, एवढ्यातच लाडकी बहीण योजना आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना घोषणा केली, पण ती लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म कुणाला भरता येत नव्हता. सेतूमध्ये लोक चक्कर मारायला लागले, 400-400, 500-500 रुपये एका फॉर्मचे सेतूवाले घ्यायला लागले. आणि मला ते वाईट वाटलं की पैसे कशाला लागतील. ते प्रत्येक नागरिक बी आपल्या मोबाईलमध्ये भरू शकत होता, पण त्यांना ते समजत नव्हतं की आपण कसा फॉर्म भरायचा, OTP आल्यावर काय करायचं. तर मग आम्ही त्याचा अभ्यास केला आणि या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरायला चालू करून दिले. ते फॉर्म भरताना ती साईट फक्त रात्री 12 ते पहाटे 6 चालायची, दिवसभर हँग राहायची. दिवसभर साईट चालत नव्हती. किती प्रयत्न करा, एकही फॉर्म सबमिट होत नव्हता. मग मी काय केलं, महिलांचे कागदपत्र इथं आपल्याकडे घेतले, विश्वासाने इथं लोकांनी कागदपत्र ठेवले. मी रात्री त्यांना सांगून ठेवायचो 12 नंतर मी तुम्हाला केव्हाही फोन करेल, तुम्ही रात्री 12 नंतर मला फक्त OTP द्या. मला आश्चर्य वाटलं की महिला जागल्या. रात्री 12 नंतर माझा फोनची वाट बघायची महिला, अरे आता भाऊचा फोन येईल, नंतर येईल. आणि मग मी रात्री 12 नंतर जेवढे फॉर्म रात्री 12 ते सकाळी 6 होईल तेवढे मी, विशेषतः माझी मुलगी, आम्ही दोघं जण मोबाईलवर फोन करून OTP घ्यायचो, तो फॉर्म सबमिट करायचो. असं करता करता सुरुवात करीत गेलो तर ती कमीत कमी 1000-1000च्या पुढे संख्या महिलांची फॉर्म भरण्याची माझी गेली. आणि आनंद वाटला की सर्वांच्या खात्यात पैसे आले. जेव्हा सर्वांना पैसे आले लाडक्या बहिणीचे, सर्वप्रथम महिला मला ते पैसे आलेले मला मेसेज दाखवायच्या, फोन करून सांगायच्या, भाऊ माझे पैसे आले, इतक्या आनंदाने सांगायच्या. मला इतकं समाधान वाटलं की नाही, माझ्यामुळं कमीत कमी यांचं एक तर सेतूमधले पैसे वाचले आणि तुम्हाला कुटुंबाला हातभार लागला, त्यांची सेवा करू शकलो, त्यांच्या थोडा मी कामी येऊ शकलो. बाकी काय राज्यात माझ्या मते कुठंतरी पहिलीच अशी योजना असेल तुमची का, म्हणजे एक संकल्पना कशी असावी, काय त्याच्याने जनतेला त्याचा फायदा मिळावा. माझ्या माहितीनुसार पहिलीच संकल्पना असावी की बाजारात जाणाऱ्या महिलांना रिक्षात पोच करायचं आणि घेऊन यायचं. हा काय नेमका प्रकार कसा आला डोक्यात? हा डोक्यात असा प्रकार आला, 2011-12ला आपल्या शिर्डी शहरामध्ये अतिशय भीषण परिस्थिती झाली. पाकिटमारांची, चेन स्नॅचिंग करणारे जास्त खूप वाढले होते. आपल्या रस्त्यावरून बाजारात बाहेर चालल्या तरी मोटरसायकलीवरून, विशेषतः म्हणजे आमच्या विठ्ठलवाडीत आमच्या भाऊजाईचीच, रवी कोतेंच्या मिसेसचीच सोन्याची चेन ओढली होती बाजारात जाताना. बाया असुरक्षित झाल्या होत्या. महिला बाजारात जायला सुद्धा कंटाळल्या होत्या. त्यातल्या त्यात आमचं बाजार तर लांब आहे, इथून एवढ्या लांबून पायी जायच्या, उन्हातानात जायच्या.
काहींची चढचाढ व्हायची महिलांची. तर मला एक दिवस असं सहज डोक्यात आलं की नाही यार, आपण काय करू शकतो या महिलांसाठी. मी तर काय नगरसेवक नव्हतो त्यावेळी, 2013 सालची गोष्ट आहे. माझी म्हणजे आमची एक संघटना आहे, जागृती रिक्षा संघटना म्हणून. त्या सगळ्या रिक्षा संघटनेच्या मुलांशी चर्चा केली. ते म्हणे आम्हाला तुम्ही एवढे एवढे पैसे देत जा, आम्ही दर मंगळवारी दुपारी 4 वाजेपासून तर बाजार संपेपर्यंत आम्ही महिला नेत जाऊ, परत तिथून बाजारात आणून जाऊ. त्या बिचाऱ्यांची मुळात त्यांनी जी काम दाखवलं की आम्ही करू, मला जोश आला. मानसिकता दाखवली. त्यांनी मानसिकता दाखवली आणि मला पण जोश आला. आणि मग एकाच दिवशी मी सर्व रिक्षांची बॅनर बनवले, मोफत रिक्षा म्हणून. गणेशवाडीत सर्व गाड्या उभ्या केल्या. आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोगवणकर, भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या हस्ते त्या गाड्यांचं 2013ला मी उद्घाटन केलं, 2013ला गणेशवाडीमध्ये. आणि तिथून आजपर्यंत 2013 ते आजचा प्रवास म्हणजे माझ्यामध्ये 12 वर्ष झाले. अखंडित सेवा आजही महिलांची चालू आहे. त्याच्यानंतर आमच्या भागातील ह्या रोडच्या पूर्ण, हे रोड असेल, माळीनगर असेल, मध्यंतरीच्या काळात मी पूनमनगर, श्रीरामनगर, साई विठ्ठलनगर त्या साईडलाही गाड्या चालू केल्या. परंतु तिकडचा एक नगरसेवक, त्याचे माझे त्या गोष्टीवरून राजकीय मतभेद व्हायला लागले. मग मी थोड्या दिवस ते थांबवलं. त्याला निरोप देऊन त्याला म्हटलं बाबा तू तरी कर सेवा. मी त्याला पण सांगितलं तू कर, तुला जर माझ्या तिकडं बोर्ड लावलेल्या गाड्या आल्या तुला आवडत नाही तर तू तरी कर. त्यांनी पण चालू केल्या, त्यांनी सेवा केली महिलांची. हे असं करताना आज अशी कंडिशन आहे का एका वर्षाला एका महिलेचे किती पैसे वाचतात. बाजारात जाण्या येण्यासाठी एक गाडीला नाही काही ते एका महिलेला कमीत कमी 40 रुपये तर लागतात. ते 40 रुपये माझी माता भगिनी एखादी भाजी तर घेत असत, ती भाजी करून एक दिवस तर आरामशीर घरात सर्व कुटुंब खात असत, बस त्याच्यातच मला आनंद आहे. आज 5 वर्षात एका महिलेचे माझ्या हिशोबाने कमीत कमी 5,000 रुपये वाचलेले. दिवस माझा थोडासा फुलाची पाकळी म्हणून हातभार लागला. महिला माझ्या सुरक्षित जात्या, इथून घरातून बसतात, बाजारात उतरतात, बाजारातून एवढे मोठे वजे घेऊन गाडीत बसतात, डायरेक्ट घरापाशी गाडी जाऊन सोडते. म्हणजे त्यांचा शारीरिक कष्ट वाचले, त्यांचे 2 रुपये वाचले. आणि हेच सेवा करायची आहे. हे काही राजकारणासाठी नाही. आता इलेक्शन काय 5 वर्ष असतं का? इलेक्शन 5 वर्षातून, आता 9 वर्षातून इलेक्शन एकदा आलंय. एकदाच बटन आमचं दाबायचंय. आम्ही अपेक्षा काय करणार आहे, एकदा आमचं बटन दाबावं. आता निवडणुकीचं वारं पुन्हा वाहू लागलेलं आहे आणि तुम्ही म्हणता का मी निवडणूक म्हणून ह्या गोष्टी कधी केल्या नाही. एक जनतेची सेवा करण्याची आवड, सामाजिक काम करण्याची आवड. पुन्हा एकदा निवडणूक लागली, एका महिन्यात आता निवडणुकीचे प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहात. मागील 5 वर्षात तुम्ही नगरसेवक होता त्यावेळेस कामं केले असं तुमचंच म्हणणं आहे. आता काय प्रश्न बाकी राहिले तुमच्या वार्डात का तुम्हाला पुन्हा नगरसेवकाचं स्वप्न पडायला लागले? तुम्हाला पहिले हात जोडून सांगतो, कामं केले हे मीच नाही म्हणत. तुम्ही माझ्या वार्डात जा, विचारा लोकांना. जर कोणी म्हणत असेल तर मी वार्डात कामं नाही केले तर मी निवडणूक लढायला तयार नाही. मी जर त्यांनी मला निवडून दिले होते, त्यांच्या योग्यतेला पात्र नसून ठरेल तर माझी आजही थांबायची तयारी आहे. मला निवडणूक लढायची नाही. पण मी जर काम केलेलं आहे, हे सगळं जनतेच्या आशीर्वादाने केले, पुरेपूर केले, सगळ्या गोष्टी केल्या. आधार कार्ड बनवले, लोकांचे मतदान कार्ड बनवले, शासकीय योजना पोहोचवल्या, पाणी दिलं, नळ दिले, कनेक्शन दिले, सगळे गल्ल्यांचे कामं झाले, रोडचे कामं झाले. परंतु एक प्रश्न मोठा अपूर्ण राहिलेला आहे. जी माझी इच्छा आहे की गणेशवाडीचा जो मेन रोड आहे तो 12 मीटर रोड आहे. त्या रोडला दोन्ही बाजूनी जे आमचे गावकरी शेतकऱ्यांचे जमिनी आहे त्यांचे भूसंपादन करून तो रोड 12 मीटर झाला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण की सर्वच भागामध्ये जिथं जिथं आरक्षण आहे ते रोड केले. आज आमच्या गणेशवाडीच्या रोडला, मुख्य रोडला 14 गल्ल्या आहे. तुमचं जेवढं एखादं खेडं जर म्हटलं, एखादं खेडगाव असेल ना, तेवढ्या गल्ल्या तर माझ्या त्या एका गणेशवाडीत आहे. तेवढी वर्दळ आहे. इनमिन मोजून 8 ते 10 फुटाचा रोड, एकच गाडी बसती. महिला जर पायी येत असेल तर त्यांना डायरेक्ट खाली वावरात उतरावं लागतं, तेव्हा ती गाडी पास होती. अशी परिस्थिती. आणि तो रस्ता झाला पाहिजे. त्या रस्त्यासाठी मी अनेक वेळा निवडून आल्यापासून प्रत्येक वेळी निवेदन दिले की तो रोड करा.
काही गोष्टींनी तो रोड राहिलाय, काम बी सुरुवात झालं, परंतु काही गोष्टींनी राहिलं. शेवटी लोकांची बी अपेक्षा आहे की आमच्या जमिनी जाणार आहे तर त्याचा आम्हाला मोबदला मिळावा. तर तो शेवटी आता नामदार साहेबांनी जर ठरवलं, मी तर मागणी त्यांच्याकडेच केली, शेवटी मंत्री आहे, पालकमंत्री तेच आहे, आम्ही त्यांच्याकडेच मागणी करावं लागणार आहे. तर मी परत एकदा पालकमंत्र्याला तुमच्या मार्फत आव्हान करेन की गणेशवाडीचा रोड जो मुख्य रोड आहे तो रोड 12 मीटरचा, ज्या लोकांचे त्या ठिकाणी जमिनी जातील, कोणाचे घरं जातील, त्यांना त्यांचे भूसंपादन म्हणजे थोडक्यात मोबदला पैशाचा मिळावा आणि तो रस्ता व्हावा, ही माझी साईबाबांना आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की त्या लोकांची खूप हाल आहे. आणि हा विशेष म्हणजे विमानतळाचा रोड आहे. ह्या रोडला तो रोड लगत आहे, जो आपली शिर्डीची शिव आहे, रामनगरी ते कणकूर रोड. एक मोठा प्रश्न बी बाकी आहे की जो मी नगरपालिकेत असताना दिघे साहेबांना वारंवार त्याचं सांगितलेलं आहे की जी आपली शिव आहे त्या शिवानी जशी आत्ता तुम्ही इथं लाईन टाकू राहिले पाणी, पावसाचं पाणी नेण्यासाठी, आता जी आपण या रिंग रोडला जी लाईन टाकू तेवढ्याच क्षमतेची लाईन ही रामनगरी ते आपला जो वडा आहे कणकुरीचा त्या रोडला ती टाकून हे जे पाणी पावसाचं येतंय आणि जे गावात घुसतंय, जे शहरामध्ये घुसून नागरिकांचं नुकसान होतंय, नागरिकांना त्रास होतोय, तो त्रास कायमस्वरूपीचा बंदोबस्त त्या पाण्याचा झाला पाहिजे. या दोन मूलभूत गरजा आता ह्या वाढच्या बाकी आहे. तुमच्या आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये अनेक कामं झाली, तुम्ही अनेक ठिकाणचे रस्ते केले. एखादं असं काम असेल का त्यासाठी खूप त्रास झाला आणि खूप ते काम केल्याच्या नंतर मनाला समाधान झालं का हे काम खरंच आज पूर्ण झालं, असं काहीतरी एखादं काम? मी तर संपूर्ण जनतेला आव्हान करल की सर्वात चांगला रोड जो कॉन्क्रीट झाला आणि ज्याच्यासाठी खूप दिवस संघर्ष करावा लागला तो रोड आहे प्रसादनगरचा रोड. तसे सगळ्याच रस्त्यांना संघर्ष करावा लागला, फार माझ्या वैयक्तिक पानमळ्याच्या भावंडांपासून तर शेवटी काही ना काही प्रॉब्लेम होतेच ना प्रत्येकाचे. 10-15 वर्ष माझ्या पूर्वी हे जे राहिलेले होते गल्ल्या, हे जे काही होते हे संघर्षामुळेच राहिलेले होते. शेवटी जो कोण नगरसेवक असेल त्याला असं वाटायचं हाय माझ्या घरातला आहे, हा बी आहे, कोणाला नाराज करायचं, असे करता करता ते रोड पेंडिंग पडलेले होते. मी त्याचा विचारच नाही केला कोण नाराज होतोय काय होतोय, पण झाला का एकदा रोड मग खुश होणार आहे सगळे. आता होईल थोडेसे नाराज, फूट 2 फूट इकडं तिकडं सरकल्या जाईल, त्याचा विचारच नाही केला. फक्त काम करणे, काम करून घेणे हेच माझ्या डोक्यात होतं. कोणची गल्ली असू त्याच्यात पहिलं गटर लाईन, पाणी आणि तो रोड एकदम स्वच्छ व्हावं, लोकांना घरापर्यंत जाण्यासाठी बिलकुल पायाला एवढी माती बी लागली नाही पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न 2016 ते आजपर्यंत मला शिर्डी नगर परिषदेमार्फत आदरणीय सुजयदादा यांच्या सहकार्याने मला करता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. राजकारण करत असताना आता तुम्ही निवडणुकीला सामोरे गेले 2016च्या 2011च्या, तर 11 मध्ये जरी तुम्ही पराभूत झाले तरी पुन्हा नव्या उमेदीने तुम्ही 16ला उभे राहिले आणि निवडून आले. मात्र ती 2016ची जी निवडणूक होती त्या काळात तुम्हाला खूप काय तो संघर्ष करावा लागला आणि काय त्या निवडणुकीचं आठवण काढल्यानंतर तुमच्या अक्षरशः काटा येतो, असं मागच तुम्ही एकदा बोलले होते. राजकारण गलिच्छ झालंय, तुम्ही निवडून आले, तुम्ही कामं केले आणि काय आता वाटतंय का खरंच राजकीय याच्यात पडू नये का? अशा पण पद्धतीने विरोध मोठ्या प्रमाणात असताना, त्रास असताना माणूस काम करू शकतो, अशा पद्धतीचं काय नेमकं राजकारण गलिच्छ असतं का? नाही, राजकारण हे गलिच्छ नाहीये. राजकारणात ज्याला मनापासून जनतेची काम करायची, ज्याला सेवा करायची मनापासून, त्या माणसाला सगळ्यात जास्त अडचणी येणार. मग तो कोणी असो, मी असो किंवा माझ्या मागं कोण नगरसेवक झाले असतील ते असतील, कोणी नगराध्यक्षांनी कामं केली असतील, ज्याला मनापासून काम करत असताना त्याला बाकी 100% अडचणी येतात. राजकारण गलिच्छ नाहीये, गलिच्छ विचाराचे लोक राजकारणात आहेत, त्याच्यामुळे राजकारणाला गलिच्छ लोक म्हटले जातात. परत एकदा ध्यानात ठेवा तुम्ही. समजा मी निवडणुकीला उभं राहू राहिलो, आजही राहतो, इथून मागे राहिलो, माझ्यासमोर निवडणुकीला विरोधक होतेच, परंतु तुम्ही कधीच माझ्या सगळ्या क्लिप काढा किंवा गावात कोणाकोण आहे का मी वैयक्तिक कोणाच्या व्यवसायावर गेलो, वैयक्तिक कोणाच्या जीवनावर गेलो,
कोणावर टीका केली वैयक्तिक, तुम्ही मला एक तरी दाखवा का मी कोणाला वैयक्तिक त्याच्यावर गेलो. जसं मला वैयक्तिक त्रास देत आहे, निवडून यायच्या अगोदरही देत होते, निवडून आल्यावरही दिलं, असं मी कुणाला वैयक्तिक त्रास दिला. आता माझ्या विरोधात ज्यांनी प्रचार केला किंवा जे माझ्या विरोधात निवडणुकीला कुणी हिंडत असतील कार्यकर्ते, तुम्ही एका कार्यकर्त्याला विचारा की दत्तू कोते तुम्हाला नगरसेवक झाल्यानंतर त्याचं अतिक्रमणात दुकान होते त्या कार्यकर्त्यांचे किंवा काय काय होते, मी नगर परिषदेच्या कुठल्या मुख्याधिकाऱ्याला सांगून किंवा नगर परिषदेचे अतिक्रमण आलेलं सांगून त्या लोकांना त्रास दिला, असं एक उदाहरण दाखवतो. मी निवडणूक झाली, लोकांनी मला कौल दिला, निवडून दिला, मी ते कोण विरोधक होते आणि कोण माझे विरोधक होते किंवा कोण माझे विरोधक आहे, मी हा डोक्यात विचार ठेवला. माझ्या डोक्यात एकच होतं, मला फक्त जनतेची काम करायचं, मनापासून करायचं. आज 2 दिवसापूर्वी पासून एक पोस्ट पडते आपल्या प्रभागामध्ये किंवा तुमचे विरोधी होते ताराचंद कोते असतील आणि तुम्ही, आणि ते पोस्ट करणारे माझ्या मध्ये प्रशांत गोंडकर, मित्र, ते सगळे मित्र आहात तुम्ही पहिल्यापासून. बरोबर. आणि आता फक्त निवडणूक म्हणून तुम्ही विरोधी झाले, तर कुठेतरी एकत्र येऊन आणि ही निवडणूक खेळीमेळीत पार पडली पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी मी पुढाकार घेईल. काय वाटतंय तुम्हाला, असा काही प्रसंग येऊ शकतो का तुमच्या प्रभागातल्या लोकांना, म्हणजे जे धर्मसंकट पडतं, ताराचंद भाऊ का तुम्ही? आता कोते म्हणल्यानंतर किती झालं तरी ते थोडंसं नाही. आता कसं आहे राजकारणामध्ये प्रत्येकाला, आता तुम्ही जसे प्रशांतचे माझे मित्र आहेत तसे प्रशांत गोंदकर आणि मी, आम्ही लहानपणापासून म्हणजे कौटुंबिक तर मैत्री होती, आमचे वडिलोपार्जित संबंध बी आहे, सोयरे धायरे पण आहे. आणि आमचा मुळात पानमाळा, आम्ही राहायलाच पानमाळ्यात होतो, आमचं पूर्ण खानदान पानमाळ्यात आहे सर्वांची, आमची जमीन बी तिथंच होत्या पहिल्या, आम्ही नंतर इकडे राहायला आलो. पण आमची ती वडिलोपार्जित मैत्री होती, संबंध होते घरगुती, ते संबंध जोपासत आमची मैत्री होती प्रशांतची माझी, एकदम सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची मैत्री होती. जशी माझी संदीप सोनवण्याची होती तशीच त्यांची पण होती. आता ज्यावेळेस निवडणुकीची वेळ आली, फॉर्म भरायची वेळ आली, आता ताराचंद तसंच 16 नंबर वार्डात राहत होते श्रीकृष्णनगरला, परंतु त्यांना इकडे उमेदवारी देण्यात आली गणेशवाडी भागामध्ये. माझा संपर्क जास्ती वाढल्यामुळं त्यांना निवडणुकीला अडचण आली. मी नगरसेवक नव्हतो, पण माझं काम चालू होतं, प्रत्येक कुटुंबाशी मी, माझं कुटुंब म्हणूनच मी प्रत्येकाकडे जाणं येणं माझं होतं. आणि मला आजही लाज वाटत नाही, मी तुम्हाला कुठे सांगा, कोणाच्या घरी जाऊन बसायला सांगा, मी कोणाच्या पाया पडायला तयार. मला माझं काही गर्व नाही त्या गोष्टीचा आणि कधी राहणार पण नाही. मी तळागाळातला माणूस आहे, तसाच राहणार आहे, कधीच नाही. किती उच्च पदावर जाऊ दे, मला कधी गर्व झाला ना तर माझं गर्व हरण मतदारही करतील, देवता आहे ते बसलेले. रावणाचा गर्व हरण झालं तर आपण कोणी, त्याच्यामुळे आपल्याला कसला गर्व झाला नाही पाहिजे हीच मी कायम देवाला प्रार्थना करत असतो, कशाच गर्व होऊ नको. राहिला विषय ताराचंदचा माझा, आता कसं आहे 2 प्रभाग पडलेले 11 नंबरला आणि 10 नंबरला. हा भाग इकडं गणेशवाडी, माझं साई विठ्ठल नगर, इकडं पूनम नगर, जिकडं माझे सगळे जमिनी आहे, माझे फ्लॅट्स आहे किंवा माझं आणखी एक घर आहे तिकडं विठ्ठल नगरला, असंच वाढलं गेलं. आणि इकडे एक जो आम्ही स्वतः इथं राहतो, एक पूर्ण परिवार आहे माझा, अर्धा वार्ड माझा जुना इकडे आहे. बऱ्यापैकी चांगल्यापैकी इकडं मला खूप जनता मानणार नाही 11 मध्ये. परंतु आता कसं पर्याय, डायरेक्ट आम्ही एकमेकांसमोर, दोघांना पर्याय ना, त्यावेळेस पर्याय नव्हता, आता पर्याय. आता कोण अ ब राहील, कोणी अ मध्ये फॉर्म भरेल, कोणी ब मध्ये भरेल, कोणी क मध्ये भरेल, एकमेकांसमोर आमची लढाई होऊ शकत नाही आता. त्याच्यामुळे ती ज्या लोकांची, आता समजा सोमवंशी परिवार आहे, त्यांचे मामा आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्ती माझे जास्ती घनिष्ठ संबंधित, मी त्यांना बहिणी मानलेले आहे. हे सगळे सोमवंशी परिवार हे त्यांच्यापेक्षाही जास्ती क्लोज आहे आम्ही, असं समजा. आम्ही तिथं राहायला सर्व होते, माझं सगळं आमचे एकमेकाचं एवढं काही क्लोज रिलेशन होते सर्वांची की म्हणजे संध्याकाळच्या भाज्याच्या जुना काळात एकमेकाला द्यायच्या घरी तिथपर्यंत होते. तर ते त्यांच्या समोर बी धर्मसंकट आलं ज्यावेळेस आम्ही समोरासमोर राहिलो, असे बऱ्याच लोकांसमोर आलं. त्यापैकी प्रशांत गोंदकरचं म्हणणं बरोबर आहे की सर्वांना आलं. आणि आता तसं जर ते आम्ही एकमेकासमोर जर निवडणूकच लढत नाही तर ते धर्मसंकट दूर होणार आहे. ज्यामुळं काही गोष्टी दबाव येत होता
उदाहरणार्थ जे कोणी मित्र असेल त्याच्यावर दबाव यायचा. खेळीमेळीत निवडणूक ही होण्याची निवडणूक एकदम खेळीमेळीत होती. जनता जनार्दन आहे, ज्याला कौल देईल, जो निवडून येईल त्याचं स्वागत करायचं. जो हारल त्याला बी बिचारा पुढच्या वेळेस तुला शुभेच्छा भाऊ, आता नाही आला तर पुढच्या वेळेस प्रयत्न कर, एवढं सांगायचं. खेळीमेळीत खेळायचं फक्त, बस एवढीच इच्छा आहे आपल्याला. शेवटच्या टप्प्यावर आहोत आपण. काय मतदारांना आवाहन कराल? आता निवडणुकीला काही थोडाच कालावधी बाकी राहिलेला आहे, मतदारांना काय आवाहन कराल? मी तुमच्या चॅनल मार्फत प्रशांतजी एकच आव्हान करणार मतदारांना. मी तर प्रामाणिक काम केलेलं आहे. सगळ्या जे काही नसन, मला कुणी काही काम सांगू द्या, मी ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर पोटात अन्न न ठेवता का होईना मी त्या लोकांचं काम, शासकीय कोणचं काम असू देऊ, रेशन कार्ड असू, काही असू, मी त्यांचं ते काम करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना काळात अशी परिस्थिती आली, वायरमन प्रत्येक पैसेच नव्हते ना, सगळे व्यावसायिक हातावरले पोट भरणारे लोक आहेत, रोज व्यवसाय करून मग प्रपंच चालवणारे, त्यांचे लाईट बिलं कट करत होते. मी खूप कुटुंबांचे ज्यांची परिस्थितीच नव्हती अशा कुटुंबांचे मी लाईटचे बिलं भरलेले कोरोना काळात. खूप असे एकदमच काही कुटुंब होते की ज्यांच्याकडे अक्षरशः घरात काहीच नव्हतं. अशा कुटुंबांना कधी मदत केलेली तोंडावर नाही काढू, पण तेव्हा तर सांगू शकतो की आपण प्रयत्न केले कोरोना काळामध्ये जे जे करता येईल तेवढं. साधारणतः 3 वर्ष कोरोना काळाला सगळ्यात जास्त फटका तर मला बसला. माझीच काय कंडिशन होती मला माहिती, तरी पण मी प्रयत्न केले जेवढं होईल माझ्या परीने. फुलाची पाकळी मी प्रयत्न केला. आता मी हे सगळं करून ठेवलंय. 9 वर्ष झाले आता ते नगरसेवक झाल्यानंतर. त्याच्या अगोदरपासून आता माझी जनतेला एकच, माझ्या माता भगिनीला आव्हान आहे की मला उतराई व्हायची वेळ आली आहे. मला जे एवढं विश्वास ठेवू आज बी तुम्ही बघा, तुम्ही आत्ताही माझ्याकडे KYC करायसाठी महिला येते की त्यांना विश्वास आहे माझ्यावर. जे प्रेम दिलं मला आजपर्यंत, असंच प्रेम या निवडणुकीत मनापासून द्या. हा गरीब माणूस आहे एवढं ध्यानात ठेवा आणि मला परत एकदा तुमची सेवा करायची संधी द्या अशी मी तुमच्या चॅनल मार्फत सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दत्तात्रय कोते MNCचे एकमेव नगरसेवक शिर्डी शहरामध्ये आज बाबांची पावनभूमी आहे आणि राजसाहेब ठाकरे यांची सुद्धा बाबांवर मोठी श्रद्धा आहे. आणि अशा ठिकाणी आपला नगरसेवक असणं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सुद्धा एक अभिमानाने यांच्याकडे बघतात. आणि अशा दत्तात्रय कोतेंचं मागच्या पंचवार्षिकचं काम आणि त्यांनी केलेलं यापूर्वीचं जे कार्य आहे त्याच्याच बळावर त्यांनी मतदारांना सुद्धा आवाहन केलंय. आपल्या प्रश्नांना सुद्धा सुंदर पद्धतीने त्यांनी उत्तरे दिली आणि आपल्या साई न्यूज 24च्या या चर्चेत आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. असंच प्रेम कायम आमच्या चॅनलवर राहू द्या. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91. साई प्रसाद नगर शिर्डी.